यांच्याकडून मला तसा शाप मिळाला होता। महाराज, ते दक्ष म्हणजे सतीदेवींचं बाण हवं? होय बाण। सतीदेवींचे पिता माझे बंधू। नारदा, तू माझ्या बंधूंच्या साधनेत अवरोध आणलास। त्यांना त्यांच्या कार्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केलाय। आज हे सिद्ध झाले आहे की तुझे हे साधुत्व खोटे आहे। प्रजापती, आपण असे रागावू नये। आपण आपला क्रोध शांत करावा, माझे म्हणणे ऐकून घ्यावे। मी तुझे काहीही ऐकून घेणार नाही। तू जे कृत्य केले आहेस त्याला शासन व्हायला हवे। माझे चुकले असे आपल्याला वाटत असेल तर मी क्षमा मागतो। नाही, क्षमेने तू केलेला अपराध मी विसरणार नाही। आमच्या संसारात येऊन तू कलह उत्पन्न केलास। मी प्रजापती तुला शाप देतो। तू एका स्थळी स्थिर राहू शकणार नाही। तू सतत भ्रमण करत राहशील। तू या सृष्टीची परिक्रमा करत राहशील। प्रजापती, आपण दिलेला शाप मी आनंदाने स्वीकारतो। श्रीहरीचे नामस्मरण करत मी सर्वत्र भ्रमण करत राहीन। त्यांच्या नामस्मरणाने मला या शापाची दग्धता जाणवणार नाही। तसेच घडेल आणि तुला फार वेळ एका स्थळी राहता येणार नाही। तू सत्य जाणतोस तर सत्याचे आचरण करशील। माझ्या शापाचा शब्द खरा करशील। आजपासून मी कुठेही फार काळ थांबणार नाही। हीच तुझी नियती आहे, हेच तुझे विधी लिखित आहे। तू जर माझ्या संसारात लक्ष घातले नसतेस तर ही वेळ तुझ्यावर आली नसती। यानंतर हा बोध घेशील। नारायण नारायण, माझे दायित्व आता माझ्या आराध्यावर आहे। माझे काय करायचे ते आता माझे आराध्य पाहते। यानंतरचे माझे सारे आयुष्य मी श्री विष्णूंवर सोपवले आहे। येतो मी प्रजापती दक्ष। आता मला इथेही फार काळ थांबता येणार नाही। माझे भ्रमण सुरू झाले आहे। नारायण नारायण, ही जशी शिवलीला आहे तशीच ही आदिशक्तीची, देवीची, जगन्मातेची ही लीला आहे। या मल्हारी चरित्रात आणि मी सांगत असलेल्या कथेत एक साम्य आहे। कोणी ओळखून दाखवेल? कोणी सांगेल? म्हणजे इथे उपस्थित जनलोकांपैकी कोणी? जी म्या सांगू? बानू, सांग बानू। अधिक तर काय होईल, चुकेल, चुकू दे, परंतु बोल। मला एकच दिसत आहे बघा, का सतीदेवीच्या कथेमध्ये बी देवीला जागवलं जातं आणि मल्हारीच्या ह्या आख्यानामध्ये बी देवीचा गोंधळ मांडून देवीला जागवलं जातं। नारायण नारायण, सुरवर वरदायिनी, मुरहर सुख सदना, परतर परवासिनी, अरिकुल रिपु सदन, व्यापक सर्वांगटी, जननी देमरदना, करुणा सागर रूपे, जागर शिवदन।
काय झालं? देवा, ह्यो प्रकाश कसला आहे? म्हाळसेच्या आत असलेल्या शक्तीचा हा प्रत्यय आहे. जयाद्री, म्हाळसा, शांत हो. तुझ्यातील शक्ती नियंत्रित ठेव. मुनीवर आख्यान सुरू करावे. होय देवी. नारायण नारायण. तर श्री ब्रह्मदेव हे बाल रूपातल्या श्री सती देवींना भेटायला आले होते. श्री सती देवींना ते शिवतत्वाविषयी सांगत होते. ह्या निमित्ताने मला सांगायचे आहे की श्री ब्रह्मदेवांना माझ्याकडून जरी शापवाणी मिळाली असली तरीही त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर, प्रेम हे कमी झालं नव्हतं. ते ब्रह्म जाणणारे आहेत. ते ब्रह्मदेव आहेत. आणि हेच अंतर होते दक्ष आणि श्री ब्रह्मदेव यांच्यात. होय, हे खरं आहे. आणि म्हणूनच ब्रह्मदेवांचं त्रिमूर्तीत विशेष स्थान आहे. आजच असे पिताश्रींना काय बोलायचं हे कळत नाही. आपण शांत असावे. आपले पिताश्री जे काही करतील ते सतीच्या हितासाठीच असेल. तिच्यासाठी शुभ असेल तेच ते बोलतील. हे दिसते तेवढे सोपे नाही. आपण श्री ब्रह्मदेवांवर शंका घेत आहात. माझी शंका खरी ठरू नये इतकीच माझी इच्छा आहे. कसली शंका? मी पाहते आहे तुम्ही खूप अस्वस्थ दिसत आहात. सतीला मी श्री विष्णूंची भक्ती शिकवतो आहे. माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की सतीने देखील श्री विष्णूंचीच भक्ती करावी. प्रत्येक वेळी मला जे नको आहे तेच घडते आहे. कुठून तरी त्या सत्य शिवाची सावली तिच्यावर पडतेच. पण तिची तीच नियती असेल तर आपण तरी काय करणार? प्रसूती, मला हे चालणार नाही. संपूर्ण पृथ्वीवरील शिवाच्या खुणा मी नष्ट केलेल्या आहेत. कुणीही शिवाचे नावही घ्यायचे नाही असे मी आदेश दिलेले आहे. आणि माझ्या सतीच्या मुखात त्याचेच नाव यावे. परंतु खूप दिवस झाले ती श्री विष्णूंचीच पूजा अर्चना करते आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा. असे निरंतर राहिले तर उत्तम. पण माझे पिताश्री सतीशी एकांतात काय बोलत आहेत ह्याचेच लक्ष लागून राहिले आहे. ते तिला दिव्य ज्ञान देत असतील. पण ते माझ्या समोर का नाही देता आले? त्याला तसेच काही कारणही असेल. त्याच कारणाबद्दल मला चिंता वाटते आहे. महाशिवरात्रीच्या पूजेचा पहिला मान मला मिळायला हवा. आणि महाशिवरात्रीला पहिले दर्शन तुम्ही मला द्यावे. त्यात मी कोणालाही येऊ देणार नाही. देव हात येऊन झालं की 7 दिवस. मग देव म्हणलं होतं ना 15 2दा येईन म्हणून. पर ह्या येळेला नाही आलं.